मी तुमचा लाडका अमोल येटी. तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मस्तपैकी आवरून वगैरे घेतलं ना, आता वेळ आलती रिटर्न आपल्याला गावाकडे जायचं होतं. नेमका आज सिद्धूची सेकंड शिप असल्यामुळे त्याला म्हणलं आपल्याला रेल्वे स्टेशनला सोड. आणि ह्यानं काय तर भाऊन नवीन गॅजेट आणले वाटतं. बघूया म्हणलं आता पुढं काय आहे. आणि भावानं बाहेर आलो आणि ह्याच्या हेल्मेटला बघतो तर काय म्हणलं ह्यानं आता मोठं ब्लॉगर होतोय म्हणलं. भावानं हे काय मी माझ्या मनाचं सांगेन आहे. त्यालाच विचारलं, त्यानं म्हणलेलं की मला 1 महिनाभर झाला आणून पडले हे. त्याला विचारल्यावर कळलं की ह्याला माउंट म्हणतात म्हणून. असलं काय कधी आपण बघितलं नव्हतं. त्यात सिद्धून बी आणला होता. तर चला म्हणलं लाईव्ह रेकॉर्डिंग बघूया आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तेवढ्यात आम्ही गाडीचं टर्न मारायला आणि हे काय झालं बघा. साइड में हटिए, मैडम को आने दीजिए. आइए मैडम, आइए चलिए. मग भावान त्या मॅडम पासून सरळ जात असताना वाटत ही बाजार दिसला बघा आणि ह्याला चोर बाजार म्हणतात म्हणा. ही काय मला माहित नव्हतं. सिद्धून सांगितलंय बघा जर बुधवार भरते म्हणे ही. मला तर भावानं जास्तीत जास्त ह्या बाजारमध्ये तर जिमचं मटेरियल दिसले बघा. चला म्हणलं एक तर रेल्वे स्टेशनला येऊन पोहोचलो आणि इथं नेमका घोळ चालताय की पार्किंगला गाडी लावायची होती आणि कसं बस एवढ्या गर्दीत लावून आलाय म्हणलं आता ह्याचं काय खरं जाताना. तिथनं भावानं सरळ आम्ही स्टेशनमध्ये आलो आणि तेवढ्यात आपल्या सिद्धूची ब्लॉगिंग चालू होती आणि बघू शकता त्यात ही गर्दी. बाबो म्हणलं ह्याच्या बघू शकता भावानं केवढी गर्दी आहे. गर्दी बिर्दी म्हणून भावानं चालायचं नाही. आता काय म्हणलं सरळ लाईनीत येऊन थांबलो. आता आपल्या नंबर याची वाट बघालोय बघा. थांबून भावानं एकदाचा नंबर आला आपल्याला. नंबर आले लगेच तिकीटचे पैसे वगैरे दिले. मग भावानं जरा 2 मिनिटं थांबलो आणि त्यांनी तिकीट फेकून दिले बघा. ते घेतलं एकदाच. सिद्धूसाठी एक दुसरं तिकीट काढून घेतलं. प्लॅटफॉर्म तिकीट आहे 10 रुपयाचा. भावाने काढणं गरजेचं आहे कारण मागच्या टायमाला सिद्धूचा मित्र आलता म्हणा. त्याने तिकीट काढलं नव्हता तर त्याला 500 रुपयाचा दंड बसलेला आहे. आणि भावानं हे माझं तिकीट आहे बघा. त्यात बरं म्हणलं लिफ्टच्या पायऱ्यात राहते ह्याच्यामुळे जरा पुढे लवकर तर जाता येईल. भावानं आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती जायचं होतं. तर इकडून चाललं बघा आम्ही खाली. मी येऊन थांबायला आणि तेवढ्या ट्रेन आली बघा. इथं भावानं येऊन थांबलोय खरं आता काय खरं नाही म्हणलं. कारण तर काय तुमच्या डोळ्यासमोरच आहे बघू शकता तुम्ही. एवढी गर्दी बघून मला तर बाहेरनं डाऊट होता मला काय सीट भेटते का नाही. आत येऊन बघतोय तर काय तेच खरं झालं. आणि तेवढ्यात हे वडापाव आला बघा. बेस्को प्लेट असं म्हणून त्यानं चालला होता. तर भावानं भेटूया पुढच्या ट्रिपला. तिथनं बाय बाय पुणे म्हणून आम्ही निघालो बघा सोलापूरकडं. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.